अर्चना तू? सॉरी सॉरी, तुम्ही? तुमच्यासाठी डबा घेऊन आले. नाही, मला त्या खानावळीतलं काही नको. तर जोपर्यंत ती खानावळ परत तुमची होत नाही तोपर्यंत मी तिथलं काहीही खाणार नाही. अहो पण आईनं खास तुमच्यासाठी जेवण करून पाठवलंय. तुम्ही नाही घेतलं तर वाईट वाटलं तिला. आणि अस्मीनं बी विकीच्या मम्मी पप्पासनी ठणकावून सांगितलंय की आम्ही मोहित सरासनी डबा देणारच. अच्छा, अस्मीने असं ठणकावून सांगितलं की मोहित सरांना आम्ही डब्बा देणार आहे ते? हो. अस्मीन वय म्हणजे ते मला बी तसंच करायचं होतं, पण मला कुणासनी असं ठणकावून सांगता येत नाही, माहिती आहे ना तुम्हाला. अच्छा, पण मग डबे पोहोचवण्याचं काम पण तर अस्मीच करते ना, मग तू का आलीस? असं का बोलताय हो तुम्ही? सॉरी 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 सॉरी, मी चुकून तुम्हाला तू म्हंटलो. परत नाही होणार. तुम्ही मला तू म्हटलं म्हणून चिडले का मी? बरं मग हा आणलेला डबा तुम्हासनी नकोय तर मग ठीक आहे. मग तसं तर नाही नाही, नाही, मला पाहिजे की हो हा डब्बा. मी खाईन, मी सगळा डब्बा खाईन. मी तुमच्याकडनं या नवीन चपला नाही घेऊ शकत. तुम्ही या घ्या आणि मला माझ्या फाटक्या चपला परत द्या. पण हा, अहो त्या चपला तर मी त्या बोहारणीला देऊन टाकली की हो. ह्या तर माझ्या चपला आहेत ना. अहो मग लोकांच्या तुटलेल्या चपला असं शोपीस म्हणून ठेवतं का कोण घरात? काय तुम्ही? नाही नाही नाही, ऐका ना, ऐका. बाकीच्यांचं मला माहित नाही, पण मी ठेवतो हो सांभाळून. नाही म्हणजे मी ठेवतो, मी नेहमी ठेवतो असं नाही. मी ठेवले म्हणजे या अगोदर सुद्धा असं कोणाचं तरी हे मी ते शोपीस म्हणून ठेवण्याची शक्यता असू शकते, पण आत्ता तसं नाहीये. देवा शपथ, मी पहिल्यांदाच केलंय. समजलं समजलं समजलं. नाही, बरं झालं समजलं ते. नाहीतर अशा गोष्टी समजल्या नाहीत ना तर गैरसमज निर्माण होतात, आणि मग ते गैरसमज दूर करण्यासाठी अजून गैरसमज होतात, आणि मग ते सुद्धा गैरसमज झाल्यावर अजून. तू खूप छान हसतेस. नाही म्हणजे प्रत्येकाने हसलंच पाहिजे ना. सगळ्यांनी असं हसतच राहायला पाहिजे काय? पण ह्या चपला तुम्ही का ठेवल्यात ते सांगितलं नाही अजून.
तू कधी विचारलंच नाही ना, म्हणून मी कधी सांगितलंच नाही. पण आता विचारलंय ना तर सांगतो. तू रागावली होतेस ना माझ्यावर, तेव्हा या चपलाच माझी समजूत काढायच्या बघा. नाही म्हणजे मी चेष्टा नाही करते हो, खरंच सांगतोय. मला या चपलांचाच आधार होता. असो, ते तुम्ही डबा आणून दिला त्यासाठी खूप खूप थँक्यू. हा, आज जरा छान जेवायला मिळेल. आणि हा, अजून एक, ते गोपीनाथ आणि यामिनीनी जरी मला बंदी घातली असेल खानावळीवर यायला, तरी त्यांनी काही केलं तर आणि काही मदत लागली तर तुम्ही मला सांगा. हा, अहो खानावळीत जे काय घडलं ते निशीला सांगून तुम्ही लई मोठी मदत केली आमची. अरे दाद्या, जरा शांत हो. शांत हो? अरे काय शांत हो? कसं शांत हो? विषय एवढा हार्ड आणि तू शांत व्हायला सांगतोय मला. राधाकाची इतकं हाल व्हायलात आणि मी शांत राहूच कसं शकतोय? यामिनी आणि गोपीनाथनं तिथं राधाकाचा छळ केलाय आणि आपण काहीच करू शकत नाही. हातावर हात ठेवून बसलोय आपण का? कारण राधाकाने शपथ घेतल्या आणि आपण ती शपथ मोडू शकत नाही. आई शपथ सांगतो, राधाकाने शपथ घेतली नसती ना तर यामिनी आणि गोपीनाथचं काही खरं नव्हतं. हे दाद्या, राधाकाच्या नकळत आपण काही करू शकत नाही का? त्या गोप्याच्या दोन्ही पाय दोन्ही हातातच देऊन टाकूया. हा, अरे काय खुळल? अरे कसं शक्य आहे? आता कुणी बी आणि काय बी केलं ना तर राधाकावर नाव येणार आणि राधाकाची शपथ मोडणार. हा बर, त्या चोराला हुडकून त्याच्याकडनं माहिती काढायची म्हणली तर तो इन्स्पेक्टर कोण, तो घोरपडे, त्याच्या प्रोटेक्शन मध्ये येतो. आणि मला 100% डाऊट नाही, कन्फर्म आहे तो गोपीनाथ आणि घोरपडे सामील आहे. त्या घोरपडेला मी सोडत नसतो. दाद्या, अरे नक्की विचार काय आहे? हो घोरपडे साहेब. काय रे? अहो इकडे आहे ना. अहो थोडस बोलायचं होतं, या ना. काय काय आलं साहेब, तुमचं गरीबाकडे लक्ष नाही. अरे अरे लक्ष नसतं ना तर बाहेर खडी फोडत बसला असता. लक्ष आहे म्हणून इथं निवांत खात बसलाय. होय, इथे खात बसलोय. कोर्टात गेलो की बोंब होते, त्याचं काय? म्हणजे सरकारी वकील आडवे तिडवे प्रश्न विचारून नुसतं हैराण करतो साहेब. हे बघ, हे आडवे तिडवे प्रश्न विचारो नाही तर उभे आडवे प्रश्न विचारो, आपलं उत्तर एकदम फिक्स पाहिजे. अजिबात बदलायचं नाही. राधाकाकडनं जे 10 लाख रुपये तू घेतले ते सट्टा आणि जुगारामध्ये हारलात, विषय संपला. होय, कायचा विषय संपलाय? तो सरकारी वकील प्रश्न विचारायला लागला, मला तर भ्याच वाटते. काय चुकून बोललो तर समजा गोळवायचा. गोळीच घालील मी तर. तुझा एन्काउंटर मीच करीन मग. हो साहेब, अदुगरच मी लई घाबरलं. त्यात तुम्ही चेष्टा का करता गरीबाचे? गरीब बरं का, चेष्टा ही गरीबाचीच करत्या, हे लक्षात ठेव. इथे तुम्ही चेष्टा करा आणि भीती घाला, तिथे कोर्टामध्ये तो सरकारी वकील भीती घालतो. परवा म्हणत होता की मला दुसऱ्या कस्टडीत टाकणार आहे, तिथे माझे लई हाल होणार आहे. साहेब काहीतरी करा तुम्ही. मी तुम्हाला आत्ता सांगतोय,
साहेब मी लय घाबरलो होतो. एक काम करू, मी तुला आजारी पाडून उद्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. हा, आणि मी पण रजेचा अर्ज टाकतो. तो हॉस्पिटलमधून फरार व्हायचं, कोणाच्या बापाला सुद्धा कळणार नाही काय झालं ते. एकदम चिडशोप. हा, होय हो, काय जंगी प्लॅन आहे तुमच्या डोक्यात साहेब. घोरपड्या घोरपड्या कोणाला एवढी चरबी आली? अरे घोरपड्या, तुझ्या तर आता कोण रे? कोण आहे? मस्ती आली एवढी? हा? हो मीच आहे, मीच आहे. काय करणार आहे? काय झालं? काय झालं? काय झालं? आवाज खाली. नाही करत आवाज खाली. आवाज खाली. ए नाही करत आवाज खाली. आवाज खाली. अरे नाही करत आवाज खाली. नाही करत आवाज खाली. हा, अरे मला माहितीये ना. तुला काय वाटलं? हा, इथं तुमचं सगळं काय चाललंय आमसनी काय कळत नाही. हा? अरे माहितीये ना मला काय चाललंय इथं सगळं तुमचं. हा, अरे तू त्या गोपीनाथला साथ दिलीस, त्या गोप्याला. अरे राधाक्काचे तुम्ही हाल हाल केले इथं. तिला डांबून ठेवलं. हा, डांबून ठेवलं तिला. ए तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही? अरे तुमची आता गोपीनाथची मिली बघत आहे, मिली बघत. माहिती ना मला काय चाललंय ते. आणि आता तर त्या गोपीनाथनं त्या राधाक्काची कानावळ ताब्यात घेतल्या. अरे एवढ्या नालायक माणसाचा मित्र आहेस तू. हा, तुला लाज नाही वाटली? तुम्हाला ना कसं कळणार नाही? तुझ्याकडे बघायलाच पाहिजे. तुझ्या तर हे बघ, शांत शांत शांत. मला बस. काय आता तो आहे पूर्ण नशेत. मी हा, तू नाही बोलत आहे, तुझ्यातली दारू बोलते. आणि तू दारूच्या नशेत माझ्यावर काही आरोप करशील ते मला आवडणार नाही. तेव्हा एक काम करू, आता तू घरी जा. हा, सकाळी बोलू. पूर्ण नशा उतरली का मग आपण सकाळी छान पैकी बोलूया. हा, चला. हा, शुद्धीत बोलू. सकाळी बोलू. सकाळी बोलू आपण. शुद्धीत जा. हा, सकाळी जा. हा, जा जा जा. ची कटकट झाली. ए नाही जात मी. नाही जात मी. काय करणार आहे? काय करणार आहे? हे बघ, काय बोलू? नाही बघत, नाही बघत, नाही बघायचं मला. अरे चोरांना तुम्ही साथ देता आणि मला शिकवतोय. आणि तुमच्या बापाचं लवकर आहे. बापाचं नाव काढायचं नाही. काय बोललो? हा, बापाचं नाव काढायचं नाही. बापाचं नाव काढायचं नाही. कळलं? काढणार. काय आहे तुमच्या बापाचं नाव? हा, काय आहे? अरे सांगा ना, म्हणजे काढता येईल मला बापाचं नाव. अरे तुझ्या बापाचं लवकर आहे. हा, सांगतोय मला. पोलिसावर हात उचललाय तू. याचे परिणाम तुला भोगावे लागल. त्याचे परिणाम तुला भोगावे लागल. अरे परिणामांची भीती कोणाला दाखवतो? मला दाखवतो. अरे जा, काय उकडायची ती उकड. जा, हा इथंच आहे. काय उकडणार? काय करायचं ना तुला दाखवतो. चाल. घोरपडीवर हात उचलतो काय? आता तुझी चरबीच काढतो.
लई दारू पिऊन तमाशा केला ना तू. कांबळे कांबळे हो साहेब, कुठे मेला होता तुम्ही? तुम्हीच सांगितलं होतं ना, खायला आणायला गेलो होतो. हा ठीक आहे ठीक आहे, त्याला लॉकअप मध्ये टाकायचंय. तर लॉकअप उघडा आधी, लॉकअप उघडा. याला आतमध्ये टाकायचंय. दारू पिऊन लय तमाशा केला येणे. बघतो आता तुझ्याकडे. बघता काय उघडा. चल कोणाला आतमध्ये. कॉलर सोडे. चाल आतमध्ये. चाल. बंद करा दरवाजा. आणि याच्याकडे लक्ष ठेवा, बाहेर निघला नाही पाहिजे. हे बघा, याने काही प्रॉब्लेम केला तर मला कॉल करायचा. हा, बादशा तुझी उद्या सकाळी तरी भरील मी. तू भेट मला. हा, लक्ष ठेवा. निशी दादा, तुमची ही अवस्था काय झालं? काय कांबळे कांबळे, आवर रिलॅक्स. तुम्हाला काय माहित नाही वय, मी पित नाही म्हणून. नाटक कराल तुम्ही कांबळे. नाटक? सगळे हिशोब चुकते करायचे. कांबळे या तुम्ही, जरा आराम करा. हा पण उद्याचा पेपर घ्यायला विसरू नका बर का. हा, पेपर जरी उद्याचा असला ना तरी बातमी मी आजच देऊन आलो. हेडलाईन काय आहे माहितीये का उद्याच्या पेपर मधली? काय? कुमट्याच्या पोलीस चौकीत पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका कैद्याची आत्महत्या. नाही, मला मरायचं नाहीये. अहो कांबळे साहेब, वाचवा. घोरपडे साहेबांना बोलवा ना, घोरपडे साहेबांना. अहो मी खरंच सांगाल, मी काय बी नाही केलं. ए, मी काही केलंय का? हा, काय केलंय का मी? नाही, पण फास्ट आत्महत्या नाही, मला वाटते. ए, मी एका कैदीची आत्महत्या केली. तिथं मी बी कैदीच आहे ना. होय. हा हा, आता प्रश्न फक्त एवढाच आहे, आपल्या दोघांपैकी कोण आत्महत्या करणार? तुझ्याकडनं जबरदस्तीनं खोटी सुसाईड नोट लिहून देणं मला काय फार अवघड नाही. आणि तो घोरपडे, त्योच काय त्याचा बाप बी तुला वाचू शकणार नाही. राहिला दुसरा ऑप्शन माझ्या आत्महत्याचा, तर तो माझ्या हातात आहे. हे बघ कसं आहे, तू आत्महत्या केली ना तर मी सुटू शकतोय. जर मी आत्महत्या केली तर तुझा बाजार उठला हे फिक्स आहे. अहो दादा, मी खरंच काय बी नाही केलं. कांबळे साहेब, तुम्ही सांगा ना, काय बी नाही केलं ना. अरे, मी काय केलंय का अजून? नाही. काय केलंय का मी? कांबळे, राधक्काचे पैसे चोरीला गेल्यापासून तिला लय त्रास व्हायलाय. आणि आता तर स्वतःच्या खानावळीत नोकर बनून राबाल्या. ते तिचं छळ करायलाच. कांबळे, राधक्का माझ्या आई गत आहे. आता तुम्ही विचार करा, तिला न्याय मिळवून देण्यासाठी मी काय काय करू शकतोय.